तर सोलापुरातील सर्व एलपीजी पंप बंद आहेत आणि त्यामुळे 18,000 रिक्षा चालकांचा व्यवसाय हा बंद झाला आहे। पुढील 20 दिवस कोणत्याही ऑटो एलपीजी गॅस पंपाला गॅस मिळणार नसल्यामुळे रिक्षा चालक हवाल दिलेत। सोलापुरात आरटीओ नोंदणीकृत 18,000 ऑटो एलपीजी रिक्षा चालकांना रोज 22 टन गॅसचा पुरवठा केला जातो। गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी आता रिक्षा चालकांनी केलेली आहे आणि यावेळेसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। नेमकी काय परिस्थिती उद्भवलेली आहे? किती दिवस हा तुमचा पंप जो आहे तो बंद असणार आहे? अजून इथून 10 ते 15 दिवस बंद राहील, कारण मालच नाही आमच्याकडे। बरं. काय वाटते का पण 10 ते 15 दिवसानंतर तरी येईल अशी शाश्वती वाटते? शक्यता कमी आहे ते पण। आता 15 ते 20 दिवस झालं गॅसवाले बंद आहे। गॅस पंपाच्या समोर रिक्षा लावलेल्या आहेत, हिला वाले कोणच नाही सोलापूरला। मेन म्हणताना 6 आमदार असून बी काय फायदाचा नाही, कोण दखल देत नाहीत। रिक्षावाल्यांचा तर विचारच नाही कोणाचा, हा विचार कोण करणार आता? धंदा एकदम कमी झालाय। कमी झाल्यामुळे गॅसच मिळत नाही। गॅस नसल्यामुळे आम्हाला 2 ते 3 तास उभं राहावं लागतं। काय पॅसेंजर पण भाडं देत नाही। आता इथे 100 रुपये रेट झालेला आहे, पॅसेंजर 5 रुपये 10 रुपये जास्त देत नाही। आम्हाला काय सांगू नका म्हणते ते रेट गॅसचा, आम्ही एवढेच पैसे देणार, याच्यावर 1 रुपया देत नाही म्हणते। सोलापूर मधील जो ऑटो रिक्षा चालक आहे तो रस्त्यावर येईल की काय अशा पद्धतीची परिस्थिती येणाऱ्या काळात निर्माण झाली तर वावगं वाटायला नको। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।